मंडळी बघा, आज आपण आलेलो आहे चिंचोलीच्या मैदानावरती आणि आज बघा मंजुल महाकाल तसेच दुंद्रेपाड्यातील किंवा वाजे गावातील सर्व नंदी गुलालामध्ये आहेत. तर प्रथम तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा भाऊ. आज मंजुल आणि महाकाल आणि बाकीचे नंदी गुलालामध्ये झालेले आहेत. तर आजच्या शर्तीबद्दल सांगा ना दादा. आज आमच्या 3 शर्यती जिंकलेल्या आहेत आणि आम्ही आज हॅट्रिक मारलेली आहे. आणि पहिला गुलाल आज आमच्या विंगोनी गेला आणि पहिल्यांदाच आणलेला त्याला मैदानामध्ये आणि पहिला गुलाल झाला. तर बघा दादा, बोलल्याप्रमाणे तुम्ही पहिल्यांदाच घेऊन आला तर बिंगो आणि पहिल्याच मैदानामध्ये गुलालाचा हकदार झालेला आहे. दादा हा याच्या पायऱ्यामध्ये कोण पळाला? विजय पाटील दुंद्राचे त्यांचा बजरंग म्हणून वासरू येतो पलाला. ओके. तर हा नियोजन कसं काय घडून आला होता? नियोजन आम्ही त्याला म्हणजे तो घरी एकटा राहत नाही म्हणून आम्ही बैलांच्या सोबत त्याला घेऊन जातो. तर आम्ही असा विचार केला की त्याची पण शर्यत करू म्हणून त्या दिवशी मौला नेलेला. तर मौला त्याची गाडी जमली नाही, या दोघांच्या गाड्या जमलेल्या म्हणून मग आम्ही या मैदानात आणला. तर बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे बैल घरामध्ये राहत नाही, त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही एक हौशीपोटी किंवा बैलाच्या म्हणजे प्रेमाखातीर घेऊन आले कुठेतरी, त्यांनी पण आज गुलालमध्ये ठेवला तुम्हाला. त्याचं काय पहिला गुलाल म्हणजे आमची ती एक आठवण आहे म्हणून आम्ही त्या तो वासरू घेतलेला आहे. त्या 2 बैलांची आठवण म्हणून तिसरा वासरू घेतलेला आहे. बरोबर आहे. तर कोणत्या स्पीडमध्ये पळतोय आणि कसा पळतोय? आता पहिल्यांदाच पळाला. मी तर खाली होतो सुट्टीला, स्पीड पुढचा काय माहिती नाही, मग खालून चांगला निघलेला. चालेल, मग त्याला आपण पुढील वारसेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आता आपण इकडे बोलूया, कारण की तुमचे प्रमुख 2 नंदी मंजुल आणि महाकाल ते एक सातत्याने नेहमीच म्हणजे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये पळत असतात आणि तुमच्या नावासाठी कुठेतरी एक तुमचं नाव टिकून ठेवण्याचं काम करीत असतात. आणि आज चिंचोलीच्या मैदानावरती त्यांनी एक गुलाल घेतलेला आहे, कारण की घरासंबंधित मैदान आहे, त्याच्यामुळे एक सर्व चाहते वर्ग आले होते आणि त्यांनी एक तुमच्यासाठी एक शर्यत जिंकून दिली. आमचं ग्रुप महाकाल ग्रुप दुंद्रेपाडा वाजे याच नावाने गाडी पण पळते आणि तीच आमची शान आहे, मंजुल आणि महाकाल. आणि जिंकण्याचं असं आहे का आम्ही प्रत्येक मैदानात गेलो तरी एक ना एक तरी आमच्या बैलाचा गुलाल असतोच. आणि आम्ही चांगल्याच गाड्यांशी खेळतो आणि चांगल्याच पैरात पळतो. बघा ना दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे नेहमीच आपला एखादा नंदी म्हणजे गुलालामध्ये असतं. आज बघा दोन्ही पण नंदी एकत्र पळाले, तर आज गुलाल घेतला दादा. एक कुठल्या साईडची पळाली आणि कशा प्रकारे पळाली गाडी? मंजुल हा उजव्या बाजूने आज पळाला आणि उजव्या साईडने, आणि महाकाल डाव्या साईडने पळाला. तर काय सांगाल भाऊ? बघा, एक छानपैकी गाडी पळाली आणि एक खांद्याला खांदा लावून एक साथ निभावली आणि चांगला एक यश प्राप्त करून दिला. आमचं नियोजन चांगलं होतं आणि आमचं नियोजन गिरीश गायकर टेमगर हे करतात आणि नियोजन चांगलं होतं, त्याच्यामुळे आम्ही गुलालात राहतो. तर बघा ना दादा, गुलाल तर बरेच दिवस होत होते, पण आपल्या योग जुलून येत नव्हता आणि कुठेतरी आज पुन्हा एकदा योग जुलून आला एक मुलाखत घ्यायचा. कारण की मागच्या वेळेला आपण मुलाखत बहीण घेतली होती मंजूरची हरिग्रामची येते, तर त्याच्यानंतर कुठेतरी आता भेट झालेली आहे तुमची. विगरला झालेली, तिथं आमची गाडी पडली म्हणून आम्ही पण तुम्हाला बोलवलं नाही, त्याच्या अगोदर तुम्ही बैलांचं लिहून गेलेलं. तर काय सांगाल? बघा ना, आज ग्रुप बघतोय खंबीर साथ आहे आणि कुठेतरी एक एवढी म्हणजे पोरे याला पण म्हणजे नाही, कारण की टायमिंगला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये बघा एवढी सारी तुमचे फेअर सर्कल येत आहे म्हणजे बैलासाठी. आज तरी कमी आहे बुधवारी म्हणून, रविवारी आमची पब्लिक जास्त आहे आणि आमची चाहता वर्ग पण जास्त असतं आमच्या पाठी. दादा काय सांगाल? कारण की चिंचोलीच्या मैदानावरती बघतोय ना, आज एक गाडा मालकांना म्हणजे चांगला एक नियोजन पाहायला भेटतं, कारण की मोठ्या गाड्या मालकांना म्हणजे चान्स देत नाही म्हणजे असं मध्ये वगैरे घुसवायला असं. आता ते तर काय कोणाचं आता मागाशी आमच्या बैलाला असं दोन्ही बाजून चंबून ठेवलेला, पण तो होतच राहतं. आपण जर सहकार्य सर्वांना नाही केलं तर आपल्याला कोण सहकार्य करणार नाही. भाऊ बघा, कुठेतरी मुंबईला म्हणजे एक शिस्त लागत चाललेली आहे, कारण की मी बघितलं, कारण की नुकताच एक गाडी म्हणजे टाकत होते, तर आयोजक बोलले की बाबा एवढी सारे म्हणजे वेटिंगवर आहेत म्हणजे गाडा मालक, त्यांचा कुठेतरी विचार करून म्हणजे गाडी नाही टाकली का जे नेम लागू आहेत त्याप्रमाणे म्हणजे गाडी घेऊन या तुम्ही, असं म्हणजे ते गाडा मालकाला पण समजलं पाहिजे का लोक पण 2-3 तास उभं राहतात उन्हात आणि उन्हामुळे बैलांना पण त्रास होतो.
त्याच्यामुळे तुम्ही लगेच याल आणि लगेच गाडी आतमध्ये घुसवाल तर ते चुकीचं आहे. बरोबर आहे. बघा आता या क्षेत्रामध्ये कुठेतरी नेमाटी म्हणजे लागल्यावर कुठेतरी म्हणजे अजून केल्याला म्हणजे एक चांगला दिवस येतील म्हणजे. यायलाच पाहिजेत, कारण का आपला छंद टिकवायचा आहे, त्याच्यामुळं सर्वांनी नियमाचं पालन केलंच पाहिजे. तर काय सांगाल शेठ बैलांबद्दल अजून तुमच्या, कारण की बैलांकडे येऊया. मित्रांनो बघा इकडे भाऊ आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार सर. तर सांगा बैलाबद्दल किस्से. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आमचे जे लहान गाड्या मालक आहेत त्यांची पहिली तुम्ही मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. बघा ना आपण नेहमीच दाखवत असतो. नाही नेहमी ना मोठ्या गाड्यांचे इथे इंटरव्ह्यू होतं, लहान मालिकांना कोणी विचारत नाही आहे. आता तुम्ही जो आमच्या जवळ आलात, आमच्याबद्दल 2 शब्द हे केलेत ते मला धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे भाऊ काय सांगाल आज बघा तुमच्या बैल चांगले म्हणजे यश प्राप्त करून दिलेलं, कसा वाटतं आनंद. आज तर खूप आनंद आहे, कारण आमच्या तिन्ही बैलांचे आज गुलाल झाल्यात. पहिला झाला आमचा बिंगोचा गुलाल, सेकंड झाला आमचा मंजूल आणि तिसरा आमचा महाकाल. मागच्या वेळेला पण भाऊ बोलले होते का आपल्याला म्हणजे मऊला की म्हणजे मुलाखत घ्या, तेव्हा कुठेतरी मग जुलून नव्हता आला म्हणजे हो, हो, आज हो. भाऊंच्या प्रेमा खातीर आणि तुमचा सर्वांचा प्रेम एवढा भेटतो आणि त्यावेळी कुठेतरी एक खूप म्हणजे एक अभिमानाची पण गोष्ट वाटते आणि एक चांगलं वाटतं म्हणजे आपले नंदी गुलालामध्ये राहतात किंवा आपल्याला एक चांगला म्हणजे दाखवता येतं. बरोबर. तुम्ही मऊचा बोललात ना, तर मऊच्या वेळेस आपला काहीतरी एक अंधार पडला होता, त्यामुळं आपण बाईट दिली नाही आहे. आज जो आमचा पैरा होता सैराट, जो एकविरावरून बैल आणला होता आम्ही, तर खूप सारी चांगली गाडी पळाली आमची आज. तर भाऊ मग हा नियोजन सैराटचा तुम्ही म्हणजे कसं काय एवढ्या लांबून केला? सैराटचा नियोजन म्हणजे आमचे गिरीश गायकर म्हणून आहेत टेमघरचे, हा त्यांनी केला होता आणि ते आम्हाला याच्या अगोदर पण खूप मोठ्या बैलामध्ये पैरा घडून दिला त्यांनी. तर बघा ना नियोजन करत्यांवर एक विश्वास असतो कुठेतरी का बाबा आपला बैल सैराटला किंवा म्हणजे अमुक बैलाला साथ देईल आणि त्याप्रमाणे कुठेतरी साथ पण देते आणि कुठेतरी आपली पण जबाबदारी असते का एक शब्द दिलेला आहे तो शब्दाचा कुठेतरी पाळावा म्हणजे. नक्कीच तुम्ही बघितलं असेल की आज आपली गाडी होती ना, 2 दिवसापूर्वी बॅनरला जमली होती ही गाडी. काशी म्हणून बैल होता, आम्ही बॅनर सोडला होता, तेही आपलं नाव फिरवलं होतं. तर दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे बॅनरवरती जमली होती. तर बैल आपल्याला कसं सांगितलं होतं म्हणजे एक बैल सांगून होता, आम्ही महाकाल सांगितलं होता, त्याही काशी सांगितलं होतं. तर चांगल्या प्रकारे म्हणजे यश प्राप्त करून दिलं हो नक्कीच, कारण हीच सेम गाडी आपली 26 जानेवारीला त्यावेळी पण बॅनरवर सोडली होती, हीच गाडी सेम पाळलेली होती आणि त्याच्या पलीकडे आज स्पीड लागला होता गाडीला. आणि कुठे ना कुठे बोलतात ना एक तालमील जमतं आणि कुठेतरी म्हणजे चांगला गती लागते गाडीला. हो नक्कीच आज म्हणून बोला ना तुम्हाला, कारण ही गाडी सेकंड वेल पळाली आमची आणि खूप सारी गती लागली होती. खालपासून तर वर पण ती सेम गती लागली होती आपली बैला. तर दादा मग समोरची गाडी पण प्रतिस्पर्धी एकदम स्ट्रॉंग होती, तर मनामध्ये का असं चालू होतं का म्हणजे विचार का बाबा. हो नक्कीच ती पण गाडी खूप स्ट्रॉंगच होती, पण कसं आमचा महाकाल आणि सैराटो दोन्ही बैलांना विश्वास होता, त्यामुळे आमची ती आज गाडी झाली आणि आम्हाला तिन्ही बैलांना आज गुलाल भेटला. आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. दादा बघा ना बिंजोरमध्ये बोलतात ना गुलालाला खूप महत्त्व देतात आणि अशाने बघा 3 नियोजन करण्यामध्ये पण मोलाचा वाटा असतो म्हणजे तुमच्या मित्र परिवारांचा. ते सर्व आमचा मोलाचा वाटा सर्व टीम आणि आमचे जे पैरे करतात गिरीश गायकर त्यांना मी देणार. तर आपले प्रेम भाऊ पण नेहमीच म्हणजे नाही सर्व प्रेम भाऊ दुंद्रेची जेवढी मुलं आहेत ना खूप मेहनत घेतात बैलाबद्दल, त्यांच्याबद्दल काय बोलू शकत ना आपण, कारण तुम्हाला माहिती आहे की बैलांचं म्हणजे घेणं सोपं आहे, पण ते त्याच्या मागे जी मेहनत आहे पडद्यामागचे जे बोलतात ते सोपं नाही आहे. बरेच वेळेला म्हणजे असं परतीचा गाल पण होता, तो प्रेट कसा गेला आपल्यासाठी, कारण की बघा ना. नाही ते खूप आता काय सांगणार त्याच्याबद्दल. परतीच्या कालाबद्दल तर खूप त्रास झाला होता, बैल घेऊन यायचे, कधी पोलिसाच्या गाड्या यायच्या, लोक निघून जायची, त्यामुळे खूप स्ट्रगल केला त्यावेळेस. आता चांगल्या पद्धतीने शर्यती आपल्या चालू झालेल्या आहेत आणि जी मुंबईची जी कमिटी आहे ते चांगले योग्य ते निर्णयानुसार आता जे अड्डे घडवतात त्याबद्दल सगळं बरं का वाटतं आणि लहान जे बैल आहेत ती कुठेतरी पुढे जाताना दिसतात बरोबर. आणि एक बोलतात ना जो आयोजन ठेवण्यामध्ये एक पनवेल कमिटी किंवा आपल्या सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे, कारण की बघा नुकतंच मैदान झाला होता मौचा, तर कुठेतरी गाड्या वेटिंग वरती होत्या, कुठेतरी रात्र झाले होते, तर आपले
पदाधिकारी आपल्याला सांगत होते की बाबा चला रात्र झालेली आहे, गाड्या हाकलू नका कारण की ॲक्सिडेंट होईल, अशा गोष्टींना कुठेतरी एक पुढाकार घेऊन म्हणजे तेव्हा म्हणजे बैल म्हणजे सोडण्याचं काम केलं म्हणजे त्याही. नाही नाही, नक्कीच नक्कीच. बघितलं, खूप अंधार झाला होता त्यावेळी. आम्ही सुद्धा होतो अड्ड्याला. आमचा मंजूल खाली गेला होता ना आपला, मंजूल खाली गेला होता कारण आम्ही गाडी सोडली नाही. कारण ते बोले की आता आपला अड्डा बंद करायचा आहे, त्यामुळे आम्ही ती गाडी सोडली नाही. आम्ही तसंच सोडून बैल आणला होता आणि महाकालची गाडी झाली होती त्यावेळी. बरोबर आहे. मला तर वाटतं तेव्हा आपले मेहरबान बैलाचे मालक ते स्वतः म्हणजे सर्वांना विनंती करत होते हो, आणि हो, स्वतः हो. म्हणजे सांगत होते की दादांनो सर्वांनी म्हणजे नक्कीच. कानाशेठ स्वतः खाली होते त्यावेळेस, मी पण पाहिलं होतं. आणि कधी कधी जर आमच्याकडून सोडायला मुलगा कोण नसेल तर मंजुल किंवा महाकालसाठी ते सोडण्यासाठी असतात. तर काय आणि सांगाल एक दादा? भोकारपाडचे निखिल ठाकूर एक ते सुद्धा असतात. तर बघा आज तो प्रश्न होता एक की म्हणजे स्वतः गाडा मालक म्हणजे होते ते सोडायला, तर हो. कसं वाटलं आता? बरेचसे म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल, मालक आहेत ना स्वतः खाली येतात आणि आता म्हणजे गाड्या सोडतात, जेणेकरून जेवढ्या गाड्या होतील तेवढ्या कमिटीसाठी किंवा त्या नियोजनकर्त्यासाठी चांगलं आहे. तर त्या पद्धतीने आता सध्या चालू आहे. तर दादा शेवट ज्या महाराष्ट्रामध्ये शर्तींसाठी योगदान दिले असे आपले स्वर्गीय पंढरीनाथ फडके, जगन फडके यांच्या गावचा मैदान होईत आहे आणि तिथे कसं काय असणार आहे तुमचं नियोजन? कारण एक दोन दिवसांनीच तो मैदान येत आहे आता, त्यामुळं आमचं एक महाकालचं नियोजन झालेलं आहे तिकडे. तर त्यालाच घेऊन जाणार. आणि तुम्हाला बोललो होतो आताच मी, जे गिरीश गायकड करतात पैरे आणि सर्व टीम, तर त्यांचं एक हे घेऊन सर्वांचा निर्णय घेऊन आम्ही महाकालला तिथे पळवणार आहोत. बरोबर आहे दादा, आपलं बैल तर नेहमीच पाळतात पण त्यांना आराम देणं पण आपल्या हातामध्ये, कारण की हो ते सांगत नाही की नक्कीच, बाबा पण- आम्हाला बस झाला पळू नका असं. नक्कीच. पण आता मधीन थोडा बैलाची तब्येत मागे पुढे होती, तर एक 10-15 दिवस आराम होता. नंतर आम्ही आता काढलाय आणि आता आपल्या गावाजवळचंच मैदान असल्यामुळे सर्वांना वाटतं की चला आपलं बैल घेऊन जावं तिकडे. चालेल, मग तुम्हाला तिथे चांगलं यश प्राप्त हो आणि तुमच्या नक्कीच, ग्रुपचा नक्कीच. कायम असा साथ तुमच्या वाटी लागो. नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम तुम्ही आमची जी बाईट घेतली त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या पाठीमागे तुम्हाला वाटेल का धुंद्रेपाडा आणि वाजाचीच पोरं असतील, तर आमच्या पाठी धुंद्रेपाडा, वाजा, बेलवली, आपले विगर आणि कोपरोली, चिंचोलीची, उसरलीची पण पोरं असतात आणि बरीच मित्रमंडळी आमचं असतं. आणि अजून पण ग्रुपची पोरं आहेत आमचे आणि आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद आहे, आमच्या घरातल्यांचा पण प्रतिसाद आहे. आणि याच्या पुढे आम्हाला जर चांगलं पैरे भेटले तर आम्ही चांगल्या गाड्या पण खेळलो. आणि आत्ता पण नावं नाही घेत, पण चांगल्या गाड्यांशी खेळलो आणि याच्यानंतर पण खेळलो. आणि जे लोक बोललं होतं का हे संपलं का, आमचा बैल कमी झालता म्हणजे आजारामुळे कमी झालता म्हणून बोललं का यांना आता बैल नाही लागणार, हे संपलं, यांचा एवढाच आहे. त्यांना पण आता सांगतो का जर बैल अजून पळायला लागला ना आणि चांगलं पैरं भेटलं, हे सैराटवाल्यांचा आम्ही आभार मानू. कारण काही आम्हाला 2 वेळेला पायरा दिला, आमचा बैलाचा पल न बघता पायरा दिला. आणि आम्हाला एक शब्दावर बैल येतो आपला मालेवाडीचा रुद्र, एक चांगला म्हणून बैल तिथे पळतो, तो पण आम्हाला दादा शब्दावर नाव भेटतो. तर आपण ऐकून आहे मालवाडीचा रुद्रा एक चर्चामध्ये तिकल्या भागामध्ये, कारण की आपण लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा म्हणजे चांगला म्हणजे एक नंदीचा तिकडे धबधबा आहे. आणि ते पण चांगले आहेत. त्यांचा बैल आम्हाला एका शब्दावर येतो आणि त्यांना कॉल केला ना का उद्या पळवायचे, तर आम्हाला लगेच बैल भेटतं. आणि गिरीश